हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आता आपल्याला बघायला मिळणार आहे। हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये राहणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे। तसेच सध्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। होय, मध्यम नाही तर जोरदार पाऊस सुरू आहे। आता नेमका कोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि पुढच्या येत्या 2 तासामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, संपूर्ण अंदाज आपण बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाजाची बातमी या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला पाहूयात आता पूर्ण महाराष्ट्रातील सविस्तर अंदाज, कारण काही भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढणार आहे। ढगाळ वातावरण वाढलेलं आहे आणि पावसाचा जोर देखील आता पुढच्या काही तासानंतर आता वाढण्याचा अंदाज असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी आता सतर्क पण राहायचं आहे। यामध्ये विजा, वादळी वारा, काही ठिकाणी गारा पण आहेत, त्यामुळे सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देणार आहोत। तुमचा जिल्हा आणि तालुका आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता। तर चला पाहूयात राज्यातील सविस्तर अंदाज। तर बघू शकता महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण किती आहे। तुम्हाला हे जे पांढरं दिसत आहे म्हणजे या ठिकाणी मॉडेलमध्ये आता तुम्हाला व्यवस्थितच सांगण्याचं काम करतो, म्हणजे जरी तुम्ही इथून पुढे बघण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला पण कळायला पाहिजे की नेमका अंदाजामध्ये कशावरून सांगण्यात येतं की या ठिकाणी पाऊस सुरू आहे, त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। बघा, या ठिकाणी जर विचार केला तर आता आपल्याला सर्वात आधी विदर्भाची एक इमेज दिसत आहे। विदर्भाच्या इमेजमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसत आहे, एकदम व्हाईट कलर पांढऱ्या कलरमध्ये जे आपल्याला काही ठिकाणी ठपके दिसल्या सारखं दिसत आहे, तर ते म्हणजे ढगाळलेली परिस्थिती आहे। आणि ज्या ठिकाणी एकदम गडद काळा रंग दिसत असेल, बघा पांढऱ्यामध्ये ज्या भागात गडद काळा रंग दिसतो ना त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे किंवा पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे असं समजायचं आहे। काही ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पांढरे ढग दिसतात, पण काही भागामध्ये पांढऱ्या ढगांबरोबर एकदम काळे ढग देखील दिसत आहेत, म्हणजे या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे। तर ही कशी परिस्थिती कुठे आहे तर कळंबच्या आसपास आहे। केज तालुका, कळंब तालुका याच्या आसपासच्या काही भागामध्ये पाऊस सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे आता बघू शकता नेमका पाऊस राज्यामध्ये आज सुरू झालेला आहे आणि आज 1-2 ठिकाणी तुरळक भागात काही ठिकाणी पाऊस होईल असं वाटत होतं, पण बऱ्याच ठिकाणी पावसाने आज जोर वाढवला आहे। म्हणजे बघा, आता तर ही सुरुवात झालेली आहे, याचा जोर आता बऱ्याच जिल्ह्यात वाढणार आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला आता फक्त ऊन दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल आपल्या भागात तर सध्या कडक ऊन पडलेला आहे, पाऊस काही जास्त पडू शकत नाही, तर त्या भागातील शेतकरी बांधवांना हा अंदाज लक्षात घ्या। अचानकपणे हे पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे आणि कोणत्या भागात कधी पाऊस येईल सांगता येत नाही। काही ठिकाणी दिवसा नाही झाला तरी रात्री अचानकपणे वातावरण तयार होऊन धो पाऊस बरसणार आहे। विजांसह जोरदार वादळी वारा सर्व काही या पावसामध्ये असणार असून मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। तर चला, येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढू शकतो अशा जिल्ह्यांची आता या ठिकाणी मी तुम्हाला नावे सांगतो। तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील, आज येणार का की उद्या येणार, याबद्दलचा देखील तुम्हाला अंदाज बघायचा असेल तर तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला, संपूर्ण अंदाज या ठिकाणी आपण बघूया। बघा, या ठिकाणी जर विचार केला तर आता काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी पावसाचा जोर खूप वाढणार आहे। यामध्ये आता विटा, तासेगाव, कुचीचा भाग असेल, कारगणीचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये राहणार असून या आसपासच्या परिसरामध्ये पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल। यामध्ये मायनी, विटा, तासेगाव, कुची, कारगणीचा भाग जो आहे या भागात विजांसह पाऊस राहणार आहे। सध्या कारगणीच्या दक्षिणेकडील आसपासच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे, याची तीव्रता वाढणार असून हा पाऊस इकडे तासेगाव, विटाच्या आसपास देखील पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल आणि या भागात पुढच्या 2 तासामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। बघा, आता पावसासाठी पोषक वातावरण इकडे आपल्याला मायनीच्या भागात पण दिसत आहे, मायनी, म्हसवडच्या भागामध्ये, त्यानंतर इकडे सातारा, कुरोलीच्या भागात देखील आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे। तसेच तुमच्या आसपासच्या भागात आभाळ आहे का किंवा आसपासच्या भागात कुठे पाऊस सुरू आहे का किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस सुरू आहे का, हो किंवा नाही, कमेंटच्या माध्यमातून देखील नक्की सांगण्याचा प्रयत्न करा। बघा, या ठिकाणी आता आपल्याला विटाच्या आसपासच्या भागात ढगाळ वातावरण वाढतानाच दिसत आहे, त्याच्या आसपास मेघगर्जना देखील सुरू झालेलीच असेल। या ठिकाणी पावसाची तीव्रता आता वाढण्याचा अंदाज असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं ठरेल। त्यानंतर सांगोलीचा भाग असेल, सांगोले, पंढरपूर, मंगलवेढाचा भाग असेल, या भागामध्ये
विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी याची तीव्रता अधिक राहणार असून प्रचंड विजा देखील राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। पावसाचा जोर वाढणारच आहे। त्यानंतर इकडे कोरोलीचा भाग असेल, या कोरोली महसवडच्या भागामध्ये पुढच्या 2 तासाच्या आसपास किंवा 3 तासामध्ये पावसाची व्याप्ती वाढेल। सध्या मेघगर्जना खूप सुरू आहे, प्रचंड विजांचा कडकडाट सुरू असून यामध्ये आपल्याला साताऱ्याच्या आसपासच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे। तर इकडे कोरोलीच्या भागात पाऊस सुरू झालेला असून मध्यम स्वरूपाचा सध्या पाऊस सुरू आहे। तुफान वारा बघायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजा जास्त चमकू लागलेल्या आहेत, विजांचं प्रमाण जास्त दिसतच आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला थोडेसे विजांची परिस्थिती काही ठिकाणी वाढतानाच दिसत आहे आणि पावसाचं वातावरण हे इकडे पाटण कराडच्या भागाकडे लवकरच तीव्र होऊन वाढण्याचा अंदाज असून या भागातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे। तर चला आता जास्त तीव्रता पावसाची काही भागात आपल्याला बघायला मिळू शकते। बघा या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला बहुतांश भाग अशा आहेत कराडची उत्तरेकडील, त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पोषक पावसासाठी जे ढग असतात ते सक्रिय होत चाललेले आहेत। त्यामुळे सतर्क राहा आणि बार्शी करमाळ्याचे भाग असतील पुढच्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। तुरळक भागात का होईना पाऊस होण्याची शक्यता असून या भागातील पण शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचंय। तर चला येत्या 2 तासात आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे अशा सर्व जिल्ह्यांची आता मी तुम्हाला नावं सांगतो। तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज, तालुक्यातील तुमचा पावसाचा अंदाज बघायचा असेल तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर बघा आता यामध्ये जामखेडचे भाग असतील, करमाळ्याचे भाग असतील, विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा जोर वाढणार असून प्रचंड विजांच्या कडकडाट पावसाची शक्यता आहे। यामध्ये जामखेड कर्जतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यामुळे सतर्क राहा, विजांचं प्रमाण अधिक राहणार आहे। कड्याचे आसपासचे भाग असतील या ठिकाणी पण पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे, जास्त काही सर्वत्र पाऊस होणार नाही, त्यामुळे तुरळक ठिकाणीच पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं। त्यानंतर आसपासचे भाग जर इकडे पाहायला गेलं तर आपल्याला पारडीचा भाग असेल, परंडा असेल, करमाळा असेल, बार्शी धाराशिवचे भाग असतील, या ठिकाणी सध्या जे आहे ते पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होतानाच दिसत आहे। सध्या पाऊस सुरू नाही, पण वातावरणामध्ये मोठा बदल होऊन पुढच्या काही तासामध्ये पावसाचा जोर या आसपासच्या भागात देखील तुरळक ठिकाणी का होईना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पावसाची हजेरी लागणार आहे। त्यानंतर वाला, कोपरा, लातूर, औसाचे भाग असतील, या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। पावसासाठी पोषक असे ढग आता सक्रिय होण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता आहे। याही ठिकाणी सतर्क राहा, पुढच्या 2 ते 3 तासात पाऊस सुरू होईल। बघा या ठिकाणी कळंबच्या आसपासच्या भागात, त्यानंतर इकडे बोरखेडच्या आसपासच्या भागात जोरदार पावसाला अखेर सुरुवात झालेली आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा जोर वाढू लागलेला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। या भागात विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची तीव्रता वाढत चाललेली आहे। हा पाऊस विजांसह जोरदार आहे, काही ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याचा अंदाज असून सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल। मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये आपल्याला इकडे कोपराचे भाग, कळंब पारडीचा भाग असेल, आंबेचा भाग असेल, बोरखेड, जामखेडचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा काही ठिकाणी जोर बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहणार आहे। काही ठिकाणी तीव्रता याची वाढणार असून प्रचंड विजांचं प्रमाण आणि पावसाची तीव्रता ही बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। तर चला या ठिकाणी बघा काही भाग अशा आहेत की काही भागामध्ये आपल्याला पावसाची व्याप्ती आणि तीव्रता जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात रात्रीपर्यंत पावसाची व्याप्ती वाढेल, जोर वाढेल, अशा जिल्ह्यांची आता या ठिकाणी मी तुम्हाला नावं सांगतो। तुमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आता परिस्थिती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल। तर चला आता पाऊस जास्त पडणारे जिल्हे नेमके कोणते आहेत अशा जिल्ह्यांचा अंदाज या ठिकाणी आपण बघूयात। बघा या ठिकाणी आपल्याला जर पाहायला गेलं तर आता विदर्भाच्या भागात पण आज पाऊस राहणारच आहे। ढगाळ वातावरण विदर्भामध्ये खूप झालेलं आहे, म्हणजे आता या ठिकाणी 24 तासानंतर मोठा बदल होऊन विदर्भाकडे पण पावसाचं आगमन होणारच आहे। यामध्ये इकडे लोणार असेल, परतूर असेल, वाशिम असेल, पुसद असेल, आर्णी असेल, हिंगोली असेल, या बहुतांश भागातील शेतकरी बांधवांनी पण सतर्क राहायचं आहे। याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणारच आहे। कारंजा, लाड, यवतमाळचे भाग आहेत, अकोला, अमरावती, खामगाव, चिखली साईडचे पण काही भाग आहेत। याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाट
घाटामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी तीव्र स्वरूपाची पावसाची हजेरी बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क देखील राहणं खूप गरजेचं ठरेल. काही भागामध्ये पावसाची व्याप्ती आणि तीव्रता आता जास्तच वाढत चाललेली आहे, त्यामुळे ही देखील गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे. बघा इकडे बीड बोरखेडच्या भागात पावसाचा जोर वाढलेला असून जो मध्य भाग आहे या मध्य भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. सतर्क राहण्यासारखीच परिस्थिती आहे, कारण विजांचं प्रमाण पण खूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी आता सुरू होतानाच पाहायला मिळत असून मध्यम ते जोरदार अशी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यानंतर इकडे विदर्भामध्ये देखील पावसाचा अंदाज राहीलच. तसेच इकडे अमरावती नागपूर स्थानिक लेवलला पावसाचं वातावरण सक्रिय होईल, काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा इकडे पावसाचा जोर वाढत आहे, तो कोणत्या भागामध्ये, तर आपल्याला साताऱ्याच्या काही भागामध्ये, कुरोलीचे भाग असतील आसपासचे या भागात पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे थोडेसे आसपासचे भाग आपल्याला वाघोलीच्या भागामध्ये पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर वाघोलीचा जो उत्तरेकडील भाग असेल, उत्तर पश्चिमेकडील या ठिकाणी पावसाला सध्या सुरुवात होऊ लागलेली आहे. अंजनीच्या भागामध्ये देखील आपल्याला उत्तर साईडला पाऊस बघायला मिळत असून सतर्क राहा. जरी सध्या पाऊस नसला तरी या ठिकाणी आभाळ खूप आलेला आहे, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं राहील. विजांच्या कडकडाटामध्ये याही ठिकाणी कोणत्याही क्षणी पाऊस दाखल होऊ शकतो आणि विजांसह पावसाची हजेरी या पण भागामध्ये लागण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला पाऊस पडणारे पुढचे जिल्हे बघू. तर बघा आता यामध्ये जर विचार केला तर इकडे आपल्याला कारगीचा भाग असेल, चोपडीचा भाग असेल, अजनेलचा भाग असेल याही ठिकाणी, त्यानंतर पुजारवाडीचा भाग असेल, सांगोलीचा भाग असेल, या भागात पण स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणारच आहे. विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची वातावरणाची परिस्थिती राहणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. सध्या नाही पण पुढच्या 2 तासामध्ये पावसाचा जोर राज्यातील बऱ्याच भागामध्ये वाढणार आहे. यामध्ये इकडे केज, वडवणी, बीड, सोनपेठ, परळीचे भाग असतील, गंगाखेड असेल, माजलगाव, पाथरी, परभणी, सेलूचे भाग असतील, मूर्तीचे असतील, परतूर, जिंतूर, औंधाचा भाग असेल, हिंगोली, सैनगावचा भाग असेल. सध्या पाऊस नसला तरी पुढच्या 2 ते 3 तासात पावसाचं प्रमाण वाढू शकतं किंवा रात्रीला पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो. तसाच इकडे नाशिक, मालेगाव, नंदुरबारच्या भागाकडे पण, अहिल्यादेवीनगर, पुणे जिल्हा, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हा पाऊस काय लगेच जाणार नाही, रात्री पण याची पावसाची हजेरी आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. रात्री पण हा पाऊस इकडे मध्य महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागामध्ये हजेरी लावणार असून लातूर, सोलापूर, बार्शीचे भाग असतील या भागामध्ये पावसाची व्याप्ती बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचा अंदाज होता. असेच अंदाज पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. वातावरणात काय बदल झाला तर लवकरच पुढील अंदाज देखील देण्याचा आपण काम करणार आहोत, कारण सध्या अवकाळी पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.